श्रीकृष्ण जन्माची कहाणी। श्रावण मासातील कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला रेवती नक्षत्रात रात्री 12 नंतर श्रीकृष्णांचा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला। सर्वत्र अद्भुत प्रकाश पसरला होता। वातावरणातून चंदनाचा सुवास दरवळत होता। देवकीचा 8वा पुत्र पृथ्वी तलावर अवतरला होता आणि आकाशवाणी झाली। ह्या पुत्राचा जन्म कंसाचा वध करण्यासाठी आणि जगाला पापातून मुक्त करण्यासाठी झाला आहे। हा संकेत मिळताच कारागृहाचे दरवाजे स्वतःहून उघडले गेले। सर्व पहारेकरी निद्राधीन झाले। वासुदेव आपल्या लहानशा बाळाला टोपलीत घेऊन सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी निघाले। कारागृहाच्या बाहेर पडताच पाहतात तर काय, सर्वत्र धोधो पाऊस कोसळत होता। यमुना नदीला पूर आला होता, म्हणून त्यांनी ती टोपली आपल्या डोक्यावर घेतली आणि यमुना नदी पार करायला सुरुवात केली। आणि चमत्कार झाला। टोपलीतल्या बाळकृष्णाचा पाय यमुना नदीच्या पाण्याला लागताच पुराचं पाणी ओसरू लागलं। वासुदेवांची वाट मोकळी झाली। त्यांनी यमुना नदी पार करून गोकुळात नंद आणि यशोदेच्या घरी बाळकृष्णाला सोडले। त्यानंतर बाळकृष्णाचे सर्व बालपण गोकुळातच गेले। त्यांनी बाललीला करून सर्वांचे मन मोहून टाकले। गोपींसोबत रासलीला केली आणि 11 वर्ष 56 दिवसांनी श्रीकृष्ण बलरामासह मथुरेत परतले। त्यांनी कंसाचा वध केला, सर्वांना कंसाच्या अत्याचारातून मुक्त केले आणि आपल्या आई वडिलांना देवकी आणि वसुदेवाला कारागृहातून सोडवले। याच श्रीकृष्णांच्या बाललीलांच्या आठवणीत सर्वत्र जन्माष्टमीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो। बोला श्री कृष्ण भगवान की जय। बोला श्री कृष्ण भगवान की जय। बोला श्री कृष्ण भगवान की जय।